हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.2 द मॅजिक हर्ब यातील पॉइंटर्स बघूया. पॉइंटर्समध्ये जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत त्याचे 1 बाय 1 एक्सप्लेनेशन बघूया. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. आता इन आपण हा वर्ड बघितलेला आहे. इन म्हणजे खानावळ. खानावळच्या बाहेर कोण नॉकिंग करत होतं? आन्सर, अ मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. कोण वाजवत होतं? कोण दार ठोठावत होतं? अ मर्चंट. सेकंड क्वेश्चन, वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज. इनकीपर म्हणजे त्याचा खानावळचा मालक का खुश नव्हता? तो का नाराज होता? आन्सर, द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक्ड व्हेरी पुअर. का तो नाराज होता? कारण की मर्चंट हा खूप गरीब दिसत होता. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डिड द मर्चंट रिक्वेस्ट. मर्चंटनी कोणती रिक्वेस्ट केली होती? आन्सर, द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. मर्चंटनी इनकीपरला रिक्वेस्ट केली की त्याच्यासाठी अगदी साधं सुधं जेवण तयार करावं. आपला क्वेश्चन नंबर आहे 4, वाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे. आता त्या इनकीपरनी मर्चंटला बाहेर का बरं, म्हणजे त्याला हागलून का नाही लावलं? द आन्सर, द इनकीपर डीड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. का नाही लावलं? कारण की त्यांच्या प्रतिष्ठेला हे शोभत नव्हतं, म्हणून त्यांनी त्याला हाकलून लावलं नाही, त्याला आतमध्ये घेतलं. क्वेश्चन 5, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब. मॅजिक हर्बची कुठली स्पेशालिटी होती? आन्सर, द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब वॉज दॅट हू एव्हर एट दॅट हर्ब फॉरगेट समथिंग. आता त्या मॅजिक हर्बची ही स्पेशालिटी होती की जो कोणी ती हर्ब खाणार तो काही ना काही विसरणार. आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द मर्चंट फॉरगेट. आता मर्चंट का विसरून गेला होता? The merchant forgot to pay for the dinner he ate and his stay at the inn. आता मर्चंट का विसरला होता? की रात्रीला तो ज्या इन म्हणजे खानावळमध्ये ज्या मेसमध्ये तो थांबला होता तिथले बिल पे करायचं तो विसरून गेला होता. आपला सेकंड क्वेश्चन आहे, फॉर्म ग्रुप्स, कन्वर्ट द स्टोरी इनटू अ प्ले, रीड युअर प्ले अराउंड. आता तुम्हाला ग्रुप करायचं आहे आणि ह्या स्टोरीला तुम्हाला नाटकाच्या स्वरूपात कन्वर्ट करायचं आहे आणि तुमचा प्ले म्हणजे नाटक हा तुम्हाला मोठ्याने रीड करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः करू शकता. क्वेश्चन नंबर 3, डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. आता तुम्हाला मर्चंट आणि इनकीपर यांच्याविषयीची जी स्टोरीमध्ये माहिती मिळाली आहे त्याच्यावरून इमॅजिनेशनवरून तुम्हाला स्वतः त्यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे. तर आपण पहिले लिहूया मर्चंट विषयी. ही वॉज पुअर मर्चंट. मर्चंट कसा होता? गरीब होता. ही ओवर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक. आता त्यांनी साधेसुधे कपडे घातले होते आणि त्याच्या पाठीवर एक साधी सुधी कापडी बॅग होती. ही हिमसेल्फ कॅरीड हिज लोड ऑफ गुड्स. आता तो स्वतःच जे मर्चंटाईज होते त्याच्या जे विकण्याच्या वस्तू होत्या तो स्वतःच तो घेऊन जात होता. बिकॉज ही कुड नॉट अफोर्ड टू कीप अ सर्वंट. का? कारण की तो त्याच्यासोबत एक नोकर ठेवू शकत नव्हता, एवढे त्याच्याकडे पैसे नव्हते. ही कुड नॉट अफोर्ड अ गुड मील बिकॉज ही अर्न्ड अ लिटिल मनी. आता त्याच्याकडे एवढे पुरेसे पैसेही नव्हते की तो चांगलं जेवण घेऊ शकेल, म्हणून त्यांनी साध्या सुध्या जेवणाची ऑर्डर दिली. द मर्चंट वॉज टायर्ड अँड हॅड नो एनर्जी टू वॉक बॅक टू हिज विलेज. दिवसभर काम करून तो मर्चंट पूर्णपणे थकला होता आणि त्याच्याकडे आपल्या गावी परत जाण्याची एनर्जी सुद्धा राहिली नव्हती. सो ही हॅड कम टू दॅट इन. आणि म्हणून तो त्या इनमध्ये आला होता, त्या मेसमध्ये, त्या खानावळमध्ये आला होता. फॉर रेस्ट अँड सिम्पल मील. कशासाठी? तर आराम करण्यासाठी आणि सिम्पल मील म्हणजे साधं जेवण घेण्यासाठी तो तिथे आला होता. आता आपण यानंतर बघूया द इनकीपर विषयी माहिती.
द इनकीपर वॉज व्हेरी ग्रीडी अँड अनकाइंड. इनकीपर कसा होता? ग्रीडी होता, लोभी होता, लालची होता आणि अनकाइंड. अनकाइंड म्हणजे दयाळू नव्हता तो. ही ॲडेड द मॅजिक हर्ब टू द मर्चंट्स मील टू मेक हिम फॉरगेट हिज मर्चंडाईज इन हिज इन. आता त्यांनी त्या मर्चंटच्या मीलमध्ये, त्याच्या जेवणामध्ये मॅजिक हर्ब ॲड केली होती. का? तर त्यामुळे तो आपल्या मर्चंडाईज म्हणजे आपल्या वस्तू तो त्या खानावळमध्ये, त्या मेसमध्ये विसरून जाईल म्हणून. हिज प्लॅन फेल्ड. पण त्याचा प्लॅन फेल झाला. बिकॉज द मर्चंट डिड नॉट फॉरगेट एनिथिंग देअर एक्सेप्ट द पेमेंट ऑफ हिज मील अँड हिज स्टे ॲट द इन. पण त्याचा प्लॅन फेलच झाला, कारण की मर्चंट तिथे काहीच विसरला नाही. फक्त तो एक गोष्ट विसरला होता आणि ती म्हणजे त्याचं बिल पे करायचं आणि त्याचे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे द्यायचं तो तिथे विसरला होता. द इनकीपर लर्न्ड हिज लेसन. अशा प्रकारे इनकीपरला चांगला लेसन मिळाला. अँड नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि त्यांनी डिसाईड केलं की ही मॅजिक हर्ब आपण कोणावरही यूज नंतर करणार नाही. Question number 4. The K in knock is silent. It is not pronounced. आता आपण knock, KNOCK हा वर्ड प्रोनाऊन्स केल्यानंतर त्यामधील K हा वर्ड सायलेंट आहे, तो प्रोनाऊन्स केला जात नाही. राईट टू अदर वर्ड्स विथ अ सायलेंट K. अशाच प्रकारे ज्या वर्डमध्ये K हा वर्ड सायलेंट आहे असे 2 वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. खाली आन्सरमध्ये येतील नो, KNOW, नो, त्याचं प्रोनाऊन्स नो होतं, इथे K सायलेंट आहे. तसंच KNIGHT नाईट, इथे सुद्धा K सायलेंट आहे. आणि KNEE नी, इथे सुद्धा K सायलेंट आहे. नेक्स्ट, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. आता खालील वर्डमधील आपल्याला कोणते वर्ड सायलेंट आहे ते शोधून काढायचे आहेत. पहिला वर्ड आहे WRITE राईट. यामधला W हा वर्ड सायलेंट आहे. देन RIGHT राईट. यामध्ये G हा वर्ड सायलेंट आहे. WRIST रिस्ट. यामध्ये W हा वर्ड सायलेंट आहे. EALM पाम. इथे L हा वर्ड सायलेंट आहे. SCHOOL स्कूल. आता तुम्ही सांगा बरं इथे कुठला येणार? हां, अगदी बरोबर, H हा वर्ड इथे सायलेंट आहे. SCIOORS सीझर्स. इथे C हा वर्ड सायलेंट आहे. PITCHER टीचर. इथे T हा वर्ड सायलेंट आहे. LISTEN लिसन. इथे T हा वर्ड सायलेंट आहे. RHYME राईम. इथे H सायलेंट आहे. तर HOUR इथे H हा वर्ड सायलेंट आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग यू नाव. आता हा इथे आपल्याला 4 सेंटेन्सेस दिसत आहेत. आता 4 मध्ये पहिला रीड करूया. ए मध्ये काय दिलेलं आहे? आय ॲम अ वाईल्ड बोअर. मी एक जंगली रानडुक्कर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल. आणि मी या जंगलात राहतो. आय शार्पन माय टस्क येस्टरडे. मी कालच माझे सुळे दात शार्प केले, त्याला धार लावली. नाऊ आय एम रेडी. आता मी तयार आहे. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. आणि मी यामुळे माझ्या शत्रूंना पळू लावणार. आता हे एक तुम्हाला हा सेंटेन्स दिसतो आहे. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेंटेन्सेस चेंज झालेले दिसतात. काही पहिल्या याच्यात आय ॲम यूज केलेला आहे. नंतर आय शार्पन्ड. देन आय ॲम रेडी. आय विल ड्राईव्ह. यामुळे आपल्याला लक्षात येतात की प्रत्येक सेंटेन्समध्ये आपले टेन्सेस चेंज होतात. टेन्सेस 3 प्रकारचे आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. तर आपल्याला हे जे 4 सेंटेन्सेस दिलेले आहे त्यांना कॅटेगरी वाईज आपल्याला डिवाईड करायचं आहे. आणि ते कसे डिवाईड केलेले आहेत ते नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर आता आपण फक्त इथे प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ समजून घेऊया. त्याचं डिवायडेशन तुम्ही नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा. बी नंबरचं सेंटेन्स आहे,
हाय, आय एम न्यूजू. मी कोण आहे? न्यूजू. तर सेंटेन्स होईल आपलं प्रेझेंट टेन्स. लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. लास्ट वीकला आमच्या टीचरने आम्हाला एक प्रोजेक्ट करायला सांगितलं होतं. आस्क्ड, ईडी लागला आहे. इथे कोणता टेन्स होणार? पास्ट टेन्स. अँड आय विल विजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. आणि मी माझ्या प्रोजेक्टसाठी अर्थ प्लॅनेटवर जाणार. मी जाईल. तर आय विल आलेला आहे म्हणून इथला टेन्स होईल फ्युचर टेन्स. आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट. मी इथून दूरच्या प्लॅनेटवर राहणार आहे. मी इथून आय लिव्ह राहतो आहे. ठीक आहे, तर हा झाला प्रेझेंट टेन्स. आपली सेम नंबरचं सेंटेन्स आहे, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. दिस इज माय फ्रेंड. हा माझा फ्रेंड आहे फॉक्स. म्हणजेच प्रेझेंट टेन्स झाला इथे. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी. आता त्यांनी एकदा माझ्यावर एक ट्रिक यूज केली होती. प्लेड आला म्हणजे इथला हा टेन्स होईल पास्ट टेन्स. आय टॉट हिम अ लेसन. मी त्याला लेसन शिकवला. टॉट म्हणजे पास्ट टेन्स. नाऊ ही विल बिहेव हिमसेल्फ. आणि आता तो तसाच वागेल. आता या पुढे माझ्याशी असं वागणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी हॅव ॲन इन जपान. आमच्याकडे जपानमध्ये एक खानावळ आहे. वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हब ऑन अ पुअर मर्चंट. आम्ही मॅजिक हबचा यूज पुअर मर्चंटवर केला होता. ट्राईड म्हणजे पास्ट टेन्स. आणि वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि ही मॅजिक यूज आम्ही कधीही यूज करणार नाही. आता याच सेंटेन्सचे डिवायडेशन वाईज एक्सप्लेनेशन आपल्याला या टेबलमध्ये दिसतं आहे. ॲक्शन इन पास्टमध्ये कुठल्या झालेल्या आहेत, द सिच्युएशन आर प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट टेन्समधलं कुठले सेंटेन्सेस आहे, आणि फ्युचर म्हणजे फ्युचरमधलं झालेल्या ॲक्शन्स किंवा प्लान्स कोणते आहे ते फ्युचर टेन्सच्या कॉलममध्ये दिलेले आहेत. तर हे सेंटेन्सेस तुम्ही इथे बघू शकता. आणि आता आपली लास्ट ॲक्टिव्हिटी आहे टेन्सेस, द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर. आता हे जस्ट आपण इथे शिकलेलं आहोत, पण एक नोट आपण जस्ट रीड करून घेऊया. नोट द वर्ब्स इन अ सेंटेन्सेस इन द 3 कॉलम्स. आताच आपण बघितलं की त्यांना 3 कॉलममध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. इन द पास्ट कॉलम दे हॅव डिफरंट फॉर्म. पास्ट कॉलममध्ये डिफरंट फॉर्ममध्ये लिहिलेले होते, जसे शार्पन्ड, आस्क्ड, प्लेड, टॉट, ट्राईड. इन द फ्युचर कॉलम द वर्ब्स हॅव विल बिफोर देम. आणि जेव्हा फ्युचर टेन्सचा कॉलम आहे त्याच्या आधी विल हा वर्ड आपण यूज केला. द डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स दॅट शोज द टाईम ऑफ द ॲक्शन्स आर कॉल्ड टेन्सेस. म्हणजेच वेगवेगळ्या काळातील वेगवेगळे ॲक्शन्स आपल्याला हे कोणत्या काळामध्ये झालेले आहेत, कोणत्या टेन्समध्ये झालेले आहेत ते आपल्याला इथे लक्षात येतोय. तर आपण या लेसनमध्ये टेन्सेस हा टाईप इथे शिकलेला आहोत. इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. पूर्ण ॲक्टिव्हिटीसुद्धा कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू.